आपण आता ऋत, ऋण आणि पुरुषार्थ या युनिट 2 मधल्या दुसऱ्या बी पॉइंट विषयी चर्चा करतो आहोत किंवा बोलतो आहोत. आता ऋत म्हणजे काय? ऋत ही एक वैश्विक संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे. वैश्विक म्हणजे काय? इंग्लिश मध्ये त्याला कॉस्मॉलॉजिकल, मराठीमध्ये त्याला वैश्विक असा शब्द प्रयोग आहे. आता ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला काय कळालं तर काय कळालं नाही माझ्या माहितीप्रमाणे. तर ते असं आहे की ऋत म्हणजे या सृष्टीमध्ये, या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये भरून पुरून राहिलेली आणि सर्व विश्वाला व्यापणारी अशी जी घटना आहे त्याला ऋत असं म्हणायचं. अशी भरून पुरून राहिलेली आणि विश्वाला व्यापणारी कोणती घटना आहे? तर याविषयीचे एक साधारणपणे 5 मूलतत्व सांगितलेले आहेत की पृथ्वी, आप, तेज, वायू, जल वगैरे. तर या मिळून सृष्टी बनलेली आहे. पंचतत्व किंवा ही पंचमहाभूते या सृष्टीमध्ये किंवा या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये भरून पुरून राहिलेले आहेत. ही जशी आपल्याला अनुभवता येतात, दिसतात किंवा त्याचा आपल्याला करत असेल किंवा आकाश आपल्याला व्यापलेलं दिसते, त्यातून आपण ऑक्सिजन घेणं किंवा आपलं हालचाल होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे जसं सगळं अनुभवता येतंय तसं अशी एक ऋत्विक अशा स्वरूपाची घटना आहे का की जी आपल्याला अनुभवता यायला हवी परंतु ती अनुभवता येत नाही आहे. उदाहरणार्थ मानवाच्या शरीर भरून पुरून राहिलेला तो त्याच्या शरीराच्या कुठल्याही भागात तो त्याला जर टच केलं शरीराला तर तो आपल्याला जाणीव होऊ शकते. हा जाणीव म्हणजेच आत्मा होय, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसऱ्या एक त्याच्यामध्ये ऋतूच्या बाबतीमध्ये एक वैश्विक संकल्पना म्हणून भारतीय तत्वज्ञानाने मानलेली ती म्हणजे ईश्वराची संकल्पना. म्हणून ईश्वर हा सर्व सृष्टीमध्ये जगामध्ये भरून पुरून राहिलेला आहे असा समज निर्माण करून ऋत ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी ही ऋत संकल्पना. याविषयी तुम्हाला भारतीय नीतिशास्त्र किंवा भारतीय तत्वज्ञानाच्या पुस्तकामध्ये गणा जोशींच्या नीतिशास्त्र हे पाहायला मिळेल. यावरचं आणखी एक बृहद इतिहासाचं पुस्तक आहे ते लक्षात घ्या की भारतीय तत्वज्ञानाचा बृहद इतिहास ग ना जोशी असं एक बृहद इतिहासाचं मोठं पुस्तक म्हणजे 10-12 खंड आहेत आणि तेही तुम्हाला वाचावे लागतील, तेही वाचायला मिळतील असा हा दुसरा मुद्दा आहे. तर ऋत, ऋण आणि पुरुषार्थ. ऋण म्हणजे की ज्याला आतापर्यंत म्हटले गेलेले पुराणातून किंवा याच्यातून हे सामाजिक ऋण, मातृपितृ ऋण किंवा देव ऋण वगैरे हे काय ऋण बिन असत नसतात. हे काय फेडायची गरज नाही आहे. सामाजिक ऋण कोण फेडताना दिसतो? उलट समाजाला त्रास देणारेच भरपूर आहेत. देवऋण फेडल्याने काय होतं? देव प्रसन्न होतोय म्हणून देवाला काय करता की त्या बाबतीमध्ये देवाला प्रसाद चढवत अनेक गोष्टींचे दान देता. याच्यातून ऋण फिटतं का? हा खरा प्रश्न आहे. अशा गोष्टींची चिकित्सा करणं किंवा या गोष्टींवर चिकित्सात्मक कटाक्ष टाकणं हे तत्वज्ञानाचं काम आहे. म्हणून तत्वज्ञान अस्तित्वात आहे. तत्वज्ञान चिकित्सा करतं, पहिल्यांदा चिकित्सा करतं आणि नंतर ते स्वीकारायचे का नाही ते ठरवतं. ते तुम्हाला दाखवून देत असतं. म्हणून मित्रांनो, ऋण म्हणजे एक ग्रस्ती आश्रम किंवा यासारख्या स्वरूपाच्या घटना, वानप्रस्थ आश्रमाच्या बाबतीतल्या त्या घटना आहेत. पण हे कशासाठी निर्माण झालेले आहेत? तर काही गोष्टींची ऋण फेडण्यासाठी. मला त्याविषयीचं जास्त तुम्हाला सांगायचं नाही आहे, पण मला काय लक्षात घ्यायचं याच्यातून, मला काय सांगायचं याच्यातून की नैतिक तत्वज्ञानामध्ये अशा काही घटना असतात की ज्यातून आपल्याला नैतिक आदर्श प्रस्थापित करावा लागतो. म्हणजे ऋत ही संकल्पना जर वैश्विक आहे तर ते आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे, सर्वांना मान्य असणारी असली पाहिजे. 2, ऋण हे जर सर्वांसाठी असेल तर ते सर्वांनीच फेडलं पाहिजे ना. केवळ आम्हीच उच्च जातीचे, आम्हीच उच्च भ्रू म्हणून आम्हीच ते ऋण बिन फेडणार असलं काहीतरी करणार, इतरांनी काय करू नये, इतरांनी मात्र भार व्हावा तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये. असं चालणार नाही ना. इतरांच्या बाबतीत तुम्ही प्रचंड विषमता पसरवता, इतरांच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रचंड अवहेलना करता, अपमान करता आणि आपण मात्र केवळ ह्या सगळ्या गोष्टींचे काय म्हणायचं त्याला मानदंड किंवा आपण केवळ ह्या सर्व गोष्टींचे मालक
अशी जी भूमिका आहे ही भूमिका आजच्या स्थितीमध्ये कोणालाही पटणार नाही, याची चिकित्सा केल्याशिवाय कोणी राहणार नाही. म्हणून ऋत ऋण यासारख्या संकल्पना ह्या अनैतिक तत्वज्ञानातल्या असल्या तरी ह्या आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ह्या रिलेव्हंट मध्ये त्या बदलल्या पाहिजेत किंवा त्या बदलत्या स्वरूपामध्ये विचारात घ्यावायच्या आहेत. तसंच पुरुषार्थामध्ये सुद्धा पुरुषार्थ कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत तर 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म, पुन्हा एकदा तोच प्रश्न आला की तुम्ही जे आचरण करतात ते त्या धर्मानं करणं, म्हणजे तुम्ही क्षत्रिय आहात तर लढणे हा तुमचा धर्म आहे, असं तो धर्माचा अर्थ. धर्म, अर्थ, पैसा. मग तुम्हीच केवळ निष्काम कर्मयोगामध्ये कालच मी सांगितलं तुम्हाला की कर्म करीत राहा, त्यातून पैसे मिळवायचे काय. मग कर्म करीत राहा, कर्माची अपेक्षा अथवा कर्म करीत राहा आणि त्याच्या फळाची अपेक्षा मात्र करू नका. हे काय बरोबर नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम म्हणजे काय, आता त्याच्यावर तर बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु ते काय इथे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना ही मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय. तर काम म्हणजे ही प्रजोत्पादनासाठी काम करणं, समाज मान्यतेनं काम ही गोष्ट अवलंबणं हे ठीक आहे हो, पण त्याचा दुसऱ्याने केलेला मात्र व्याभिचार आणि आपण केलेलं मात्र साजूकपणा, हे चुकीचं आहे ना. असं समाजामध्ये भरपूर पसरव गेलेलं आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, तर तुम्ही असं एवढं पुण्य करा, तेवढं पुण्य करा आणि मग तुम्ही मोक्षाला जाल, या घटना घडलेल्याच आहेत. असं काही नसतं मोक्षातून सगळं काय, कैवल्यातून सगळं काय मिळत असतं वगैरे. हे गेले ते दिवस आता, अशी म्हणायची पाळी आलेली आहे. अशा प्रकारचे 4 पुरुषार्थ, या 4 पुरुषार्थांच्या आधारे आपली नैतिक आचरणाची भूमिका त्या काळामध्ये स्पष्ट केली होती. आज त्याचे रिलेव्हन्स बदललेले आहेत, एवढं आपण इथं नैतिक तत्वज्ञानामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आज याची प्रचंड मोठ्या प्रमाणात चिकित्सा होती, हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आज यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, हेही गोष्टी आपण इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ह्या शिकण्यासाठीच आपल्याला, ह्या समजून घेण्यासाठीच आपल्याला हा पेपर आणि हा विषय समजणे अतिशय आवश्यक आहे. मित्र हो, व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर तुमच्या मोबाईलमध्ये तो दिसणार नाही, म्हणून मी या ठिकाणी थांबतो.